बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे सोनेशी जवळील पुलावर पाणी आलं। या पुलावरनं जात असताना दोन दुचाकीस्वार वाहून जात होते। दरम्यान गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून दोन्ही दुचाकीस्वारांना वाचवलं। बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या 2-3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कापूस आणि सोयाबीन ही पिकं धोक्यात आली आहेत। शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। नागपूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। यवतमाळच्या पुसद तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे अनेक घरात पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बीड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर अंबिल वडगाव इथल्या कालिका नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली। बीडमध्ये आणखी एक मारहाणीचा प्रकार उघडकीस आला। एका वृद्धाला तरुणाकडनं बेदम मारहाण करत पोलिसांना आव्हान देण्यात आलंय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून अद्याप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही। मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहायला मिळाला। ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यानं भरधाव ट्रक उलटला। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाला। धाराशिवच्या येडेश्वरी मंदिराजवळ गावगुंडांनी राडा घातला। दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने अडवल्यामुळे सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण करण्यात आली। 20 ते 25 जणांनी एकत्र येत मंदिर परिसरात दहशत माजवली। भाविकांनाही धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येते। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावमधील टोमॅटो बाजारात भेट दिली। यावेळी मंत्री भरणेंनी टोमॅटोचा लिलाव करत टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव काढला। भंडाऱ्याच्या केसरवाडा वाघ इथल्या सैनिक विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाली। दूषित पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असल्यानं आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। 7 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला बीड पोलिसांनी शोधून काढलं। रक्षाबंधनाच्या दिवशी आई आणि मुलाची भेट झाली। 7 वर्षांनंतर आपल्या आई वडिलांना पाहून मुलाला रडू कोसळलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात नागरिकांवर दादागिरी करत महिलांची छेड काढणाऱ्या एका तरुणाला शहादा पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत कान धरून नागरिकांची माफी मागायला लावली। गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव इथल्या महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढला। नागरिकांच्या नळाला अजूनही पाणी येत नाही आणि जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल महिलांनी विचारला। गोंदिया जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेतील निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। गेल्या 4 महिन्यांपासून भोजन आणि निर्वाह भत्ता मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणी येतात। तातडीनं भत्ता जमा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य सादर केलं। यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। बीडच्या कडामध्ये निवेदिता कन्या शाळेचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून 26 अंकातून वर्धापन दिन साजरा केला। जळगावमध्ये भाजपच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला नांदेड जिल्हा आणि विदर्भातल्या 40 गावांमधील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध केला। कर्जाचे हप्ते थकल्यामुळे येस बँकेकडून मनसे पदाधिकारी इंद्रजित मुळे यांचा जेसीबी जप्त करण्यात आला होता आणि यानंतर मनसैनिकांनी बँकेला जाब विचारत आंदोलन केलं। दरम्यान इंद्रजित मुळे यांनी थकीत रक्कम भरल्यानंतर त्यांना जेसीबी परत करण्यात आल्यानं मनसैनिकांनी जल्लोष केला। हिंगोली शहरात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने हजारो आदिवासी समाज बांधव एकवटले। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण करत रखडलेली पेसा अंतर्गत नोकर भरतीमधील पदं तात्काळ भरून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। रुपाली चाकणकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी आंदोलकांनी निषेध केला। दरम्यान खडसेंच्या फोटोवर जोडे मारण्यात आले। शिवसेना उभाटाचे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या
महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। सिद्धेश शिंदे यांनी वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या वेळी झालेल्या गर्दीत महिला पदाधिकाऱ्याला धक्का मारल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित तक्रारदार महिला केम रुग्णालयात उपचार घेते। विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटल्याची माहिती शरद पवारांनी दिली। त्या दोघांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट पवारांनी केला। यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी विचारला। तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोलाही फडणवीसांनी लगावला। गडचिरोली नागपूर मार्गावरील काटली गावात गुरुवारी पहाटे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 मुलांना अज्ञात ट्रकने चिरडून घटनास्थळावरून पळ काढला होता। पोलिसांनी तब्बल 48 तासानंतर ट्रक जप्त करत चालक आणि क्लीनरला छत्तीसगड इथून अटक केलेली आहे। परवीण कोले आणि सुनील श्रीराम मार्गाय अशा आरोपींची नावं असून त्यांना गोंदिया पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात दुर्घटना घडली। निर्माणाधीन स्लॅब कोसळून 5 ते 6 मजूर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं। रक्षाबंधन सोहळ्याचा सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला। माजी खासदार नवनीत राणा यांनी सुरक्षा जवानांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला। तर नेहमी सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्याचा निर्धार नवनीत राणांनी केला। आमदार रवी राणा यांच्या कार्यालयात शेकडो लाडक्या बहिणींनी रवी राणांना राखी बांधली। लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचं यावेळी रवी राणांनी स्पष्ट केलं। आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईतील रामटेक निवासस्थानी रक्षाबंधन साजरं केलंय। मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंसह महादेव जानकर यांनाही राखी बांधली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील अनूरमध्ये रक्षाबंधन साजरं केलं। शेकडो बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाचं पंचारतीने औक्षण करत राख्या बांधल्या। माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे अशी भावना यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या परिवारासोबत रक्षाबंधन साजरं केलं आणि आपल्या मुलींकडून त्यांनी राखी बांधून घेतली। दोन्ही मुलींनी राखी बांधत वडेट्टीवारांचं औक्षण केलं। भाजपचे वरिष्ठ नेते भागवत कराड यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। भागवत कराड यांच्या दोन्ही बहिणींनी राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शहादा तालुक्यातील खेड इथं पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं। रक्षा खडसे यांनी आपले बंधू प्रियांक पाटील यांना औक्षण करून राखी बांधली। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ इथल्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरं केलं। मंत्री सावकारेंच्या तिन्ही बहिणींनी त्यांना राख्या बांधून औक्षण केलं। संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी रक्षाबंधन सण साजरा केला। त्यांनी दुर्गा तांबेंच्या निवासस्थानी जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला। यावेळी दुर्गा तांबेंनी थोरातांना ओवाळून राखी बांधली। माढाचे आमदार अभिजित पाटलांनी रक्षाबंधन सण साजरा केला। त्यांनी त्यांच्या बहिणीला राखी बांधून हा सण साजरा केला। दरम्यान त्यांचं संपूर्ण कुटुंबीय यावेळी उपस्थित होते। नाशिकमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या आपल्या लहान भावाला बहिणीने अखेरची राखी बांधली। मृत भावाचं औक्षण करत बहिणीने भावाला राखी बांधून अखेरचा निरोप दिला। मन हेलवणारी ही घटना नाशिकमध्ये घडली। साताराच्या वाई तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने फडणवीसांना रक्ताने पत्र लिहिलं आहे। 1,500 रुपये देण्याऐवजी ऐन क्रेशन बंद करून देण्याची मागणी त्यांनी केली। महिलांनी गेल्या 22 दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला। अहिल्यानगरच्या जोगेश्वरी आखाडामध्ये 104 वर्षीय भावाला 100 वर्षाच्या बहिणींनी राखी बांधत सण साजरा केला। या दोघांनीही वयाची 100 पार केलेली असली तरी त्यांच्यातील भावा बहिणीचं प्रेम आजही तितकंच घट्ट आहे। सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। जेजुरी गडावर श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। खंडोबा देव आणि बानाई देवी यांचा शुभ विवाह नळदुर्ग इथे पार पडला होता आणि या निमित्तानं वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रक्षाबंधन सण साजरा केला। येरवडा मनोरुग्ण रुग्णालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। मानसिक आजारातून सावरत असलेल्या महिलांसाठी दरवर्षी रक्षाबंधन सण साजरा केला जातो।
मावळच्या देहू रोडमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी पोलिसांना राखी बांधली। वाशिमच्या वांगीतील ज्ञानेश्वरी माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला। यावेळी विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। मुंबई विद्यापीठाचा 98वा युवक महोत्सव जीवनदीप महाविद्यालयात संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये रांगोळी, वक्तृत्व, पारंपरिक नृत्य, संगीत इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। युवक महोत्सवात सहभागी आणि विजयी महाविद्यालयांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं। जळगावच्या एरंडोल शहरात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विविध संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणासह मिरवणुकीत सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवण्यात आलं। माजी आमदार लता सोनवणे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना राख्या बांधल्या। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात लता सोनवणे आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी हजेरी लावली। यावेळी चंद्रकांत सोनवणेंनी आदिवासी नृत्य करत ठेका धरला। गणेश उत्सवासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू आहे आणि पुण्यात गणेश उत्सवाकरता मूर्तिकार सतीश तारू यांनी ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला। शिवसेनेकडून मुंबादेवी विधानसभेत नारळी पौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी दहीहंडी उत्सवातील चोर गोविंदा हा प्रकार देखील साजरा करण्यात आला। यावेळी गोविंदा पथकाने श्रीकृष्णाची प्रार्थना केली। लेणी परिसरात हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी तिरंगा रॅली काढण्यात आली आणि यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी रॅलीत सहभाग घेतला। दरम्यान तिरंगा रॅलीचं उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळेंनी केलं। अकोल्याच्या पळसोद फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत गुटखा विक्रेत्यावर धाड टाकली। नदीम खान रहमान शहा याच्याकडनं गुटखा आणि दुचाकी असा 1,18,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सोनसाखळी चोरट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवल्याची घटना घडली होती। याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून पोलिसांनी 48 तासात आरोपींना अटक केली। सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील फुरसुंगी इथल्या विवाहितेने आत्महत्या केली। सीमा राख पसारे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यानं या महिलेने टोकाचं पाऊल उचललं। मुंबईत 4 ते 5 जणांकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर पोलिसांकडून तपास सुरू आहे। रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताना एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेला आहे। भावेश पोवळे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे। दरम्यान एटीएम व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। चिपळूणच्या चिंचनाका चौकात 2 मद्यपींमध्ये जोरदार हाणामारी झाली। पोलिसांच्या मध्यस्थीनं हाणामारी जी आहे ती नियंत्रणात आली। यात दोघेही गंभीर जखमी झालेत। सोलापुरात कर्जातून सुटका मिळवण्याकरता 2 महाविद्यालयीन तरुणांनी चोरी केली। या दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून पोलिसांनी दागिन्यांसह दुचाकी जप्त केली। चांदवडच्या सोगरस फाट्यावर झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला। अक्षय महाले असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। त्यामुळे संपूर्ण महाले कुटुंबात हळहळ व्यक्त करण्यात येते। विरारहून तुंगारेश्वर इथे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनचा दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला। वाहन उलटल्याने 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले। आता बघूयात ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड विनोद गंगणेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धाराशिवमध्ये सत्कार स्वीकारला। गंगणेच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील मारली आणि त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी येणाऱ्यांचं स्वागत करणारा हा आहे विनोद उर्फ पिंट्या गंगणे। बॅनरवर त्याचा फोटोही छापण्यात आलाय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। या सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील उपस्थित होते। मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हार घालत विनोद गंगणे मित्र परिवाराच्या वतीनं बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी विनोद गंगणेला जवळ बोलवत शाबासकीही दिली होती। त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला।
एक जबाबदार मंत्री सत्ताधारी पक्षातला येऊन जर त्या ठिकाणी सत्कार करत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, कदाचित त्यांना माहीत नसेल पण इथल्या स्थानिक आमदाराला ज्याला सगळं माहिती आहे त्या माणसाचं तरी काम होतं ना. अशा पद्धतीनं जर अशा लोकांची पाठराखण केली जात असेल, उदात्तीकरण केलं जात असेल तर मग नेमकं हे ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त करणार कोण आहे? तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 865 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. त्याचं श्रेय आमदार राणा पाटील यांना देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ड्रग्ज प्रकरणातील आरोपीमुळं या कार्यक्रमाला गालबोट लागलं. तर तुळजापूरची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आमदार राणा पाटील यांनी दिलाय. या सर्व प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूयात. मध्ये आपण एक सत्कार केलाय आपल्यासाठी, त्याबद्दल उद्या सकाळी बोलतो. उद्या सगळे तुळजापूरला बोलू. तुम्हाला सगळ्यांना ॲफिडेव्हिट तोपर्यंत पाठवतो, पोलीसचा ॲफिडेव्हिट पाठवतो आणि उद्या बोलू आपण. उद्या बोलू. ॲफिडेव्हिट पाठवतो सगळ्यांना, ते ॲफिडेव्हिट वाचा सगळे. धाराशिवच्या पोलीस खात्याने जी काही ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून माहिती कोर्टात दिलेली आहे ती आपल्याला उपलब्ध केली जाईल. आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा जे काही सांगितलं जात आहे त्याच्यातलं जे काही वास्तव आहे ते आपल्या सर्वांच्या समोर येईल. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना व्यासपीठावर स्थान देऊन त्यांना राजाश्रय दिला जातोय का, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी याचं चिंतन करणं गरजेचं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.